कीर्तनाला बळजुबरीनं आणलंय का मर्जीनं आलाय? स्वतःच्या इच्छेनं आलायत ना? का 200 दिलेत यायला? थोड्या दिवसानं महाराज अजून अरे तसं बोला की दादा, मी तुम्हाला काही म्हणणार आहे का? बोला, लेकीसारखं तरी बोला की. सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पटकन पाय स्वच्छ करतो का? वेळ नसतो त्याच्याकडे. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतो, थुकाच लावायचा असतो. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? एकदाच घेतला मी, एकदाच लावला की लगेच दिसतो का? 2च्या काळात तरी लावायला लागतो महाराज तुका. आता काटा मोडलाय जिजाला. जिजा म्हणजे आवली, त्यांचं नाव जिजाऊ, आवलीच. काटा त्यांना मोडलाय, पण त्रास विश्वाच्या मालकाला झालाय, त्रैलोक्याच्या नाताला झालाय का? तर मिठी पडली. कारण तुकोबाने सगळा संसार त्याच्या पायी टाकला ना. तो कसा सोडेल? लवण मिळविता शोधेल. मग काय, जगाच्या मालकानं, त्रैलोक्याच्या नाथानं, विश्वाच्या बापानं, तो पंढरीचा अधिकारी वैकुंठ सोडून धावतो जिजाच्या पाठीमागे. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला? अहो माहित आहे की आम्हाला. कसं सांगू विठ्ठला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि माझ्या काट्यापेक्षा ती भागवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि अशा लक्ष्मीसाठी जर विठ्ठल थांबला तर त्यात नवल नाही. त्या जिजासाठी पांडुरंग थांबला. भाकरी खाऊन खाऊन आली तुकोबांना. विठ्ठल जाग्यावर आहे, चरणावर मस्तक ठेवलं विठ्ठलाच्या. गेला नाहीत का देवा? अहो कसं सोडून जाऊ तुम्हाला? मला माहित आहे तुम्ही लक्ष नाही देणार पायाकडे तुमच्या. पाहू द्या बरं काटा. कितीतरी विचार करा, काय ताकद असते परमार्थामध्ये. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत योगयाग करतात, तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या विठ्ठलाने, त्या पांडुरंग परमात्म्याने त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल तर बाईचं. विठ्ठलाने थुका लावून काटा दिसतो का पाहिला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला फारच राग आला. तुमची नाही हो पंढरपूरची, आम्ही एकालाच मानतो. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपुरात, तेथील मोकाशी, मोकाशी मतलब मालक, उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतीत वरी दाखवा दिनाचं सोयला. आम्ही प्रत्येक त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो, आमच्या मालकापर्यंत पोहोचवतो. गरुडाचं पाय, गरुडाचं पाय, गरुडाचं पाय, गरुडाचं पाय. वेगळ्या नावात हारी मध्ये आम्ही म्हणजे झोपी गेलेली माणसं आहे. मला उठा जागे भाडे आता, सण करा कडाले नका, भावी चरणी ठेवी माथा, चुक विरथा जागर भाईलो जागा, तुम्ही जागर भाईलो जागा, जागर भाईलो जागा, तुम्ही जागर भाईलो जागा. जगजोगी जगजोगी जाग 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 बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. नाही जागले ना, नागोबा संकट बघा. पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा. अवगा 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 दागडे पिंगा गे, अवगा दागडे पिंगा गे, अवगा दागडे पिंगा गे, अवगा दागडे 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 पिंगा गे, अवगा दागडे पिंगा गे, अवगा दागडे पिंगा गे, अवगा अवगा दागडे पिंगा गे. नगण गण 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 तुम्ही राम रंगी, तुम्ही राम रंगी, तुम्ही राम रंगी रंगा, तुम्ही राम रंगी, तुम्ही राम रंगी, तुम्ही राम रंगी रंगा. पिठाचं बाई पिठाचं बाई पिठाचं बाई अडगा 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 दागड बिगाड अडगा दागड बिगाड अडगा दागड बिगाड.
आणि हा धिंगाणा थांबवायचा असेल ना, वासुदेव वासुदेव म्हणा ना, वासुदेव 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 म्हणा, नरदेह तुरला भरताना तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव 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 आपण तरी म्हणूया, जाऊ द्या की नाही. जिंदगीत आयुष्य तेच सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे. नवीन गाडी आणली तुमच्या डोक्यात जर चालू असेल ना, नवीन आहे बाबा घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, लक्ष्मीनगरवाले घासत नसती ठोकत असतील. नुसतं घासून भागत नाही. थोडा विश्वास मागे पुढे उभा आहे, आली आघात, माझा विश्वास आहे, मी धडकले तरी मरत नाही. त्याचं कारण आहे चालक विश्वाचा मालक आहे. तो काय मरू देतो दादा, मग काय करा विचार. रखमाईचा काटा, रखमाईला राग आला विठ्ठलाचा, म्हणे का हो देवा जिजाईचा काटा काढताय, खरं सांगा तुम्ही विषयाकडे आलात का? खरं सांगा. न सांगता तुम्हाला येते अंतर, सगळं कळतं तुम्हाला, अर्धा तास झालं तुका लावताय, काटा दिसना होय. एवढं तुम्हाला बी कळतं घेऊ, देवाला काटा बघायला तुका लावायची गरज आहे का? मग का हो वागताय असं विठ्ठला? कसं सांगू तुम्हाला रखमा, अहो काटा रुतवणारही मीच आहे, काटा काढणारही मीच आहे. मला तुकोबाची अर्धांगिनी ज्यांनी संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार ज्या बाईने सांभाळला, तुझ्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला, आता काय गरज आहे सांग बरं. त्याला विचार लक्ष्मीनगरकर. त्या जिजाचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गाणं काही देवापर्यंत गेलंच नाही का, आपलं अवघडच आहे. लोक फारच विचित्र आहेत. आता एवढं तरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. दोन चार तरी खौड बोलणार काय करायचं, कीर्तीला बोलवायची, चांगलं नाचून मजा करीत होता तर बस कीर्तन लावून दिलं. लोक आहेत रे लोक, इतकं विचित्र काय म्हणे लोक, म्हणजे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो ह्यानं बरी केली. मग काय धर्मचंद भाऊ का बाबा बायको करू तिच्या काय पुन्हा विचित्र लोक. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं मी आपल्याला आठवतं, त्याला काय काय होती नाही, आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला येत काय नाही जातीला, पण नाच नाच जिरी होती. अरे मरू का मी ट्रोलिंग मध्ये आजकाल घाबरतच नाही माहिती, कारण मला माहित आहे लोक प्रगती करत नाही. दारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. हे वाक्य माझं आयुष्य कायम लक्षात ठेवा बाप्पांसमोर. तुमचं कर्म सत्य असेल, तुम्ही योग्य वागत असाल तर जगाचा मालक तुमची प्रगती केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही फक्त कर्म सत्य. लोकांना काय पाय खेचायचं खेचू द्या, हे जगाचं मालक आहे. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत, जंगल आग लागलेली असतं, सगळे पळून जातात, छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन आग विझवायला निघते, दिसते का? लोक हसतात, अक्कल का म्हणतात तुला, एवढं सजीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे का, लईच बोलत आहे जीवावर असतं का. लोक म्हणले एवढं सजीव का तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याला जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याला जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास दिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणार आहेत नाही आग विझवणार आहेत असं सगळ्यात जास्त महत्वाचं. माझं कर्म सत्य तर माझ्या इतिहास घडवायची ताकद आहे, बदलू शकत नाही. हे जरी मान्य असेल तर बदल करण्याचा प्रयत्न करते, हे फार मोठं आहे. स्वतःपासून आहे हे इम्पॉर्टंट आहे, पण हरकत नाहीये. देवही साथ देईल, फक्त कर्म सत्य असू द्या. मग काय हरकत आहे देवा, आम्ही जिजासारखं नाही परमार्थ करता आला तर कमीत कमी करतोय त्याला सपोर्ट तरी करू. तुकोबांनी जरी संसार त्यागला, आम्ही तुकोबांना मानू एवढा आम्हाला जमलं तरी फार आहे. मग आम्ही जिजासारखे झालो तरी हरकत. तो म्हटले हरकत नाही रे, लवण मिळविता. तो म्हणजे याचा अर्थ काय, लवण म्हणजे मीठ, लवण म्हणजे काय
मीठ ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे प्रति जेवी माऊली सांगतात. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. लक्ष्मीनगर काय अहो यांना कळतच आहे पहिल्यापासून. तुम्ही सांगा की काय चुकलं का बालकांनो, काय चुकलं का रे? नाही चुकलं. बरं नीट ऐका. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. हा येणार मग मी हेच विचारते बघा बसून. हेच आयुष्यात समजून घ्यायचंय. माघारी येणार. मग लोकांनी विचारलं एवढा परमार्थ करून भेटलं काय? तुकोबा म्हणले अहो कसं सांगू, देवाकडे गेलो आणि देव झालो. लोकांनी आमच्यासाठी सगळी दारं उघडी केली. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेव. आमची अवस्था कशी झाली? मिठात पाणी घालावं, पाण्याचं स्वरूप मिठाचं व्हावं, मिठाचं स्वरूप पाण्याचं व्हावं. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर. आता नामस्वरूपी फरक आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. मी त्याला जसं समजून घ्यायचा प्रयत्न केला तसं मला माझं सामर्थ्य कळालं. जसं मला कळालं मी कोण आहे तसं मला कळालं. अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी, आरती ज्ञान राजा करतोस तू नाव माझं. तू काय म्हणे माझं बोलविता देव, आपोली या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची तू माय बापच रे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतू, कस पांग भेटू कस तुझ्या जगी तोड आहे, उभारीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बाबा अभंगाला जोड ताराची बळ्यांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती. आता आपली इथली गाडी अभंगातले अभंग तर सोडा, गणरायांचे अभंग तर सोडा, पण जुनी भजन तू सुख करता तू दुःख हरता अवघ्या दिनाचा नाना पप्पा मोरया रे पप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हा पप्पा मोरया रे पप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हा. टिम 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 हरे धावाला चढा मढोला वाजा घर मला लहर राजा जरा जगण राजा घर मला लहर राजा जरा जगण राजा. सुनीचा सूर्य कसा वाऱ्याने धरला, ढगांचा डोल घुमू लागला, बिजलीचा प्रकाश कसा कडकडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव सागताडा, पाऊस फुलांचा वर्षाव सागताडा. आला 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 माझा गणराजाला, आला 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 माझा गणराजाला, आला 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 माझा पार्वतीच्या बळाला, तुझ्या पायाच्या बळाला, पार्वतीच्या बळाला, तुझ्या पायाच्या बळाला, पुष्प हरच्या टाकलं मला ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती माझा ताशाचा आवाज, गणपतीचा महादेवाचा, गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 किती सांगू मी तयाची माहिती, गणपती 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 किती सांगू मी तयाची माहिती, किती सांगू मी तयाची माहिती. जुनी गोष्ट होती हो. फिरत्याचा काळ
पाऊले चालती राहिलेल्या दोन चार येत असलं म्हणायला तर म्हणायला लाजू नका. तेवढं बी येत नसेल म्हणायचं जरा लाजाची जरा प्रेमाने म्हणा. भांडायला या गावाला कळतं कोणाची सून भांडत. नवरा बायकोचं भांडण आणलं तुम्हाला बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय सांभाळ नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो नाही आपण इथं बोला की ग अधिकार आहे तुमचा प्रेमाने. हे 1 वर्ष तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण विरणा वाढवणार आहे प्रेमाने. पागुली चालती पागुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काढावा जवितो बासरी. काढावा जगी बासरी. तुम्हाला काय टोचतोय देव टोचतो बिचतो नाचायचा भाऊचा मूड येतो. तिथं काय टोचतो हे प्रेमाने टाई एनर्जी गेली असं पण माझं प्रेमाने टाकलेले वाजवा आयुष्यातून भरपूर नाही चालणार आहे आपल्याला हो की नाही. आपण प्रश्नातच आहोत. झालं तर बोलत होईल वाईट नाही म्हणा. राधेला माझ्या गावाला जाऊ प्रेमाने राधेला माझ्या गावाला जाऊ भजन करी. अगं गोकुळ माझं गाव अरे गोकुळ माझं गाव. त्यांचं झालं आता आपलं होऊ दे ना. मी राधेला माझ्या गावाला जाऊ फक्त पुंडलिकासाठी पोरांनो फक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी. धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहाड विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय मिठी पडली पंढरी राय. इथं हे मन तिथं गेलं की देवा तुझ्यात आणि माझ्यात फरक राहत नाही. अगदी आमची अवस्था सरळ होते. तुकोबा सांगतात नो हे सारी पाणी रावे लग्न माझे चित्त तुझे एवढं कसं सगळं सोडलं. एवढं कसं लोक नाव ठेवताना पण तुम्ही भजनच केलं. अहो मारलं गंबाज गोवाने तरी अनावर झाली. मला वाटलं कसं काय जमलं तुकोबा. तुकोबा म्हणले कसं सांगू देवा तुझं पाहता सामोरी दृष्टी
न फिरे माघारी. तुला पाहिलं ना तेव्हा, तेव्हापासून वाटलं तुका म्हणे बळी जीव दिला तुझ्या ठिकाणीच आयुष्य बघ. 16.5 वर्षाची कानोपात्रा वैश्याची पोरगी, नामदेवरायाचं कीर्तन ज्ञानोबाला टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कानोपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली, आता हिनं कीर्तन ऐकायचे ना आम्ही काय करायचं. शेवटी लोकच ती अनंत वाचाळ बरळती. राग आला शेवटी कानोपात्रेला विचारलं ज्ञानोबांना, का हो दादा तुम्हीच म्हणता जात गीत गोत कुळ शिळ मात भजका तरीत भावना युक्त फिलिंग्स महत्वाची परमार्थामध्ये भजनामध्ये भाव महत्वाचा. मग हे जात कुळ गोत्र कुठून आलं. फार बोलतात हो लोक, नीच कुळातली बिन बापाची घाणेरडी. सर त्याच विठ्ठलाची मी, तर माझ्यात आणि तुमच्यात फरक का. आणि त्यानेच जर सगळं बनवलंय तर बनवतानाच असं का बनवलं. मग त्याला माझी दया नाही का, त्याला मला भेटायचं नाही. मी जाईल हो देवा देवाच्या दारात, पण लोकांनी मला देवापर्यंत पोचू दिलं पाहिजे. नीच कुळातले आम्ही पायरीला सुद्धा शिकू देत नाही आम्हाला. कसं करावं भजन तुम्हीच तर सांगत ज्ञान दादा. ज्ञानोबा आहेत शेवटी त्या. कधी संत वाचा. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी पुरुष असताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबा म्हणायचं ही ताकद या संप्रदायात. काय परमार्थ असतो ना दादा केल्याशिवाय कळत नाही. काय विठ्ठलाचं नाव देतो ना घेतल्याशिवाय मिळत नाही. हे पैसा वगैरे क्षुल्लक गोष्टी मोठे